मित्रांनो, कसे आहात? आमचा व्हिडिओ बघताय ना, म्हणजे फॅन्टास्टिक फिल्म. अहो, मी अगोदर हिंदीत करत होतो, आज मराठीत करतोय, कारण की मराठी सृष्टीत काही असे मूवीज आलेत, काही चित्रपट असे आलेत की जे आत्ताचे मतलब सुपरहिट ठरलेत आणि काही सुपरहिट होणार आहेत. तसेच जर गोष्ट काय म्हटली तर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची, म्हणजेच की याच्या पार्ट 2 ची जर्नी जशी रेल्वे सुरू झाली आहे तशीच मूवीनी धमाकेदार एंट्री करून सुपर डुपर हिट या कारकिर्दीत नाव कमवलंय. कारण की मूवीचं बजेट फक्त होतं 8 करोड आणि मूवीने तब्बल कमवले 20 करोड पर्यंत. चांगलीच दाबून कमाव केलीच आहे. सचिन पिळगाव सरांचं याबद्दल अभिनंदन आणि नवरा माझा नवसाचा 2 याबद्दलही, कारण की असा मूवी येणं परत सुद्धा आणि या गोष्टीची कल्पना करणं हे खूपच अत्यंत म्हणजे स्फूर्तिदायक गोष्ट आहे. आणि सरांनी ह्या वयात काम करणं आणि अशा प्रकारचं म्हणजे चित्रपट बनवणं, स्क्रिप्टिंग करणं, बाकी हा मूवी बघताना जे की सर्व कॅरेक्टर रिटर्न तर करत आहेतच आणि म्हणजे मला मजा वाटते म्हणजे आपले सुपरस्टार अशोक सरांना बघताना. कारण की सरांचं बाप रे, जे बोलण्यातनं, बॉडी लँग्वेजनं, जे ऍक्टिंग आणि त्यांचा जो संवाद साधण्याचा कार्यक्रम आणि जो विनोदी स्वभाव आहे दिसतो भाई, खरं दिसतो नाही असं मानलं या म्हणजे सम्राट म्हणजे या ऍक्टर वीरांना मानलं खरं म्हटलं तर असा नट होणे नाही किंवा होणारही नाही आपल्या ह्याच्यामध्ये. असंच बघता आता नवीन गोष्ट अशी आली की धर्मवीर 2 ही म्हणजे चित्रपटगृहामध्ये आलेला आहे आणि हा सुद्धा सुपरहिट होण्याच्या मार्गावरतीच आहे. कारण की या मूवीचं बजेट ही 8 आणि 9 करोडच्या मध्येच आहे. बट या मूवीने रिलीज होताच नुकतंच म्हणजे हे रेकॉर्डही तोडलेलं आहे. जसं की धर्मवीर पहिला मूवी जो की सुपरहिट ठरला, आता दुसरा पार्ट हिट सुपरहिट ठरणार आहे. म्हणजेच की मराठी चित्रपट जगाचे भवितव्य पूर्णपणे चेंज झालेले आहेत. आणि आता कश्मीर महाजनी तुमचा आवडता म्हणजे आपला नट आहे आपला, आणि प्राजक्ता माळी आपली ही नटी ही तर मला खूपच आवडते. कारण की हिचं दिसणं, बागडणं आणि रूपसौंदर्य आहा. तसंच तर ती येत आहे फुलवंती या चित्रपटामध्ये आणि हा मूवी बेस करतो आपले स्वर्गवासी बाबा पुरंदरे साहेब यांची जी कादंबरी आहे फुलवंती, या फुलवंतीवरती हा चित्रपट ह्यांनी उतरवला आहे. तर हे समजून घ्या की मे बी आपण म्हणू शकतो बायोपिक लाईक, बट बायोपिक नसता करते की हे चित्रपटाचा एखादा कादंबरी संवाद घेऊन चित्रपट निर्माण करणे हे खूप मोठी गोष्ट आहे. बट ट्रेलर पाहताना तुमच्या अंगावरती काटा येईल अशी म्हणजे असा तो ट्रेलर आहे. आणि कश्मीर महाजनींचं रूप बघण्यासारखं आहे मित्रांनो. कारण की त्यांची वेशभूषा आणि त्यांचं पेशवाई रूप पाहून बाप रे, खरंच एक नंबर वाटतं. आणि त्याहूनही पेक्षा म्हणजे प्राजक्ता माळी फुलवंतीच्या कॅरेक्टरमध्ये अशी शोभून दिसते की तुम्हाला मी काय सांगू मित्रांनो. तुम्ही जावा आणि प्लीज ट्रेलर बघा फुलवंतीचा. आणि हा मूवी पुढच्या महिन्यामध्ये 10 ऑक्टोबरला रिलीज होतोय. तर प्लीज सगळ्यांना माझी विनंती, बाकीचे जसे मूवी आपण सुपरहिट केले तसंच हाही मूवी तुम्ही करावा. सो इथेच माझा व्हिडिओ थांबवतो. पुन्हा भेटूयात, असंच मराठीबद्दल बोलूयात आणि मराठी चित्रपटांबद्दलही बोलूयात. टिल देन बाय बाय मित्रांनो, भेटूयात परत एकदा.